महाविकास आघाडीच्या महामोर्चावर विरोधकांनी टीका केली। महाविकास आघाडीचा महामोर्चा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असा हल्लाबोल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला। खरं म्हणजे महाविकास आघाडीचा जो आजचा मोर्चा आहे हा खरं म्हणजे तर चोऱ्याच्या उलट्या बोंबा आहे। हे जे वसुली सरकार होतं महाराष्ट्रामध्ये यांच्या 100 कोटी रुपयाच्या वसुल्या बंद झाल्यात, यांच्या सगळ्या खंडण्या बंद झाल्यात, सत्तेचं दुःख लपवता येत नाही म्हणून तुम्हाला मोर्चा काढायला सुचलेला आहे। म्हणजे तुमचे बेताल व्यक्त करणारे नेते जे आहेत ते श्रीकृष्णाला मानायला तयार नाही। प्रभू रामचंद्र तुम्हाला चालत नाही। वारकरी महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचा सुद्धा तुम्हाला वारसा नकोय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळाबद्दलचे तुमचे वक्तव्य जर पाहिले तर मोर्चा कोणासाठी काढता तुम्ही? महाविकास आघाडीचा मोर्चा म्हणजे नौटंकी आहे, नाटक कंपनी आहे अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। शिंदे फडणवीस सरकारची विकासाची बुलेट ट्रेन सोसाट निघाली आहे, म्हणूनच महाविकास आघाडीने हताश होऊन हा मोर्चा काढला असं देखील बावनकुळे यांनी म्हटलंय। आजचा मोर्चा तर आम्ही जो आज 1200 ठिकाणी मोर्चा करतोय, आंदोलन करतोय, हा तर भारताचा अभिमान स्वाभिमान टिकवणारे विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल ज्या पद्धतीने वक्तव्य झालं त्याकरता आम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रभर पाकिस्तानचा झेंडा जाळून धरधारी भुट्टोचा पुतळा फुकून आम्ही आंदोलन करतोय आणि आंदोलन प्रचंड तीव्र पद्धतीने होत आहे। अतिशय तर्कहीन आणि लज्जास्पद असं वक्तव्य त्या ठिकाणी त्या भुट्टोने त्या ठिकाणी केलंय आणि हा पंतप्रधानांचा अपमान आहे, आमच्या देशाचा अपमान आहे आणि तो आम्ही कदापि सहन करणार नाही। आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये आंदोलनं होत आहेत।